नमस्कार. महाराष्ट्रामध्ये आडनावाचा खेळ सुरू आहे. हा खेळ गौतमीच्या आडनावाचा खेळ आहे, म्हणून गौतमीच्या आड नावाचा खेळ असा व्हिडिओ मी करतोय. शीर्षक मुद्दाम असं ठेवलंय, गौतमीच्या आड नावाचा खेळ. तसा आडनावाचा म्हणजे कुलनामाचा आणि नावाचा खेळ करण्याची राजकारण्यांची पद्धत जुनीच आहे. खरं तर ही राजकारण्यांची पद्धत नाही आहे, राजकारणी होऊ पाहणाऱ्या आणि कुळगोत्रांचा उल्लेख करून आपलं वैशिष्ट्य दाखविणाऱ्या जात्यंध लोकांचा हा खेळ आहे. कोणीही असो, कोणत्याही जात्यंध लोकांचा हा खेळ असतो. जातीचा उल्लेख करत त्याच्या भावना भडकवायच्या आणि आपलं उखळ पांढरं करून घ्यायचं हा धंदा अनेक काळापासून चालू आहे. कुणाला तरी शिव्या घाल, आपल्या जातीला चांगलं म्हण, हा धंदा नेहमीसाठी उपयोगाचा ठरतो, खास करून तेव्हा जेव्हा जातीच्या मतांवरती निवडून येता येतं त्यावेळेला. कुठेही म्हणजे पक्ष विक्ष असली काही बंधनं त्याला नाही आहेत. जिथे राजकारणात येऊ पाहणाऱ्या लोकांना कुठल्या तरी पक्षाकडून आपल्या जातीसह समर्थन मिळावं असं वाटतं, ती लोक हा धंदा बिनबोबाटपणे करत असतात, बोंबा मारून करतात. आता गौतमीचं आडनाव पाटील आहे आणि या पाटील आडनावावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. काही लोकांनी तिनं आडनाव बदलावं, लावू नये अशी मागणी करायला सुरुवात केली. मला खरं तर आश्चर्य वाटतं, आडनाव किंवा कुलनाम ही जी संज्ञा आपल्याकडे रूढ झाली आहे ती कामावरून झाली आहे. ती तो जो काम करतो त्यावरून झालेली आहे. म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर कुलकर्णी, देशपांडे, देशमुख, पाटील या सगळ्या आडनावांना कामाचं, नोकरीचं स्वरूप होतं. हे त्या व्यवस्थेतले ग्रामपातळीवरचे राजसत्तेचे नौकर होते आणि ही त्या पदाची नावं होती. त्या पदाच्या नावांना जहागीरदार, इनामदार, अगदी फडणवीस ही सुद्धा नावं त्या काळातली पदांची नावं होती, जी पुढे कुलनाम म्हणून त्यांच्या मागे लागून गेली. आता या सगळ्यामध्ये अशी पदांची नावं विशिष्ट जातीमध्येच आहेत का, हेही तपासलं पाहिजे. एकाच जातीत एक नाव आडनाव असतं असं काही आहे का, तर अजिबात नाही. अजिबात असं असत नाही. त्याच्या आधी या आडनावाचा खेळ करणारी माणसं कशी असतात, त्यांची वृत्ती काय असते हे मला दाखवून द्यायचंय. पहिली पोस्ट दाखवतोय जितेंद्र आव्हाडांची. तन्मय चिन्मयचा उल्लेख करत ते लिहितात. म्हणजे या संदर्भाने लिहित नाहीत, पण तन्मय चिन्मयचा उल्लेख करत ते लिहितात. आता तन्मय चिन्मय हा हॅशटॅग चालला मध्ये, तो ब्राह्मणांच्यासाठी चालला हे काही वेगळं सांगायला नको. तन्मय आणि चिन्मय ही नावं फक्त ब्राह्मणांच्या मध्ये असतात म्हणून हे सगळं बोललं जातं असा समज पसरविला जातो. ब्राह्मणात काही नावं नसतात, ब्राह्मणात काही नावं असतात, अशा स्वरूपाच्या चर्चा देखील होतात. मला लोक म्हणाले की घनश्याम हे नाव ब्राह्मणात कुठे असतं. पुण्यात चपराक प्रकाशनचे प्रमुख घनश्याम पाटील, घनश्याम नाव आहे, ब्राह्मणात असतं. माझे मावस आजोबा महापूरला होते, शिवाजीराव कुलकर्णी त्यांचं नाव, शिवाजीराव हे नाव सुद्धा ब्राह्मणात असतं. बीडचे जिल्हा सहसंघटक शिवाजीराव कुलकर्णी, ज्यांनी सुषमा अंधारेंना एसी दिला 29,000 रुपये ATM वरून टाकून, ते शिवाजीराव कुलकर्णी, त्यांचंही आडनाव कुलकर्णी आहे, नाव शिवाजीराव आहे, जातीनं ब्राह्मण आहेत, म्हणजे तिथेही नाव शिवाजीराव असतं. असं काही नाही की कोणतं नाव कुठे असत नाही. सगळीकडे सगळी नावं असतात. अपवादानं काही नावं दुर्मिळ सापडतात एवढंच, बाकी काहीच नाही. अपवादानं काही ठिकाणी नाव ठेवतायत, काही ठिकाणी ठेवलं जातं. दुर्मिळ नावं अपवादाने काही ठिकाणी असतात म्हणून त्याला कोणी असं समजायचं गरज नाही. बरं, ते सुषमा अंधारेंचा उल्लेख आढळला म्हणून त्यांची पोट दाखवून टाकतो. त्यांनी आडनावाचा हा खेळ करता करता ब्राह्मणी आडनावाचा दाखला देत ती कशी पुरुषार्थाची असतात, पराक्रमाची असतात, क्षत्रियांची आडनावं कशी पराक्रमाची असतात आणि शूद्रांची आडनावं मात्र खाली पडलेली असतात हे सांगायचा प्रयत्न केलाय त्यांनी. मी नाही सांगत आहे, त्यांची पोस्टही तुम्हाला मी दाखवतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की हेतू काय आहे. आता या हेतूवरच जर बोलायचं ठरलं, म्हणजे याच हेतूवर बोलायचं ठरलं, तर मी तुम्हाला काही गोष्टी अजून सांगतो. म्हणजे कोणीही धगधग घर माधुरी दीक्षित चित्रपटाच्या मध्ये धगधगचं गाणं दाखवत आपल्या
अंगप्रत्यंगाचं प्रदर्शन करते म्हणून दीक्षितांचं आडनाव बदलावं असं कोणीही म्हटलेलं नाही. अश्विनी भावेनी चित्रपटामध्ये काय काय रोल केले हे तुम्हाला माहीत आहे म्हणून कुणी अश्विनी भावेंचं आडनाव बदलावं हे भावत नाही म्हणून भावेनी करावं असं म्हटलं नाही. अहो, ती ममता कुलकर्णी, तिचं कुलकर्णी आडनाव बदला म्हणून कुणी गोंधळ घातला नाही. ममता कुलकर्णींनी काय दाखवायचं ठेवलं शिल्लक होतं, कुणी म्हणलं नाही आडनाव बदलून घे म्हणून. असं प्रत्येकात असतं. ती माधुरी पवार नावाची एक खूप छान नृत्यांगण आहे, आडनाव बदल असं कोणी सांगितलं नाही. पण गौतमी पाटीलला आडनाव बदल म्हणणारे हे त्या वेडानं पछाडलेले आहेत. मला खरं तर गौतमी पाटीलवर बोलायचं नाहीये. एक कलाकार आहे, ती काय कला सादर करून जगतीये हा तिचा विषय आहे. तिनं आपलं अंग कसं दाखवावं हा तिचा विषय आहे. आणि मी अजून एक सांगतो, ती लावणी सादर करतेय असं माझं अजिबात मत नाही. ती सादर करतेय ती अशी उन्नत भडक कार्यक्रम असतात ज्याला बघायची त्यांनी बघावी, त्याला लावणी म्हणू नये. नखशिकांत पेहरावात झाकलेली लावणी, ज्या नृत्यांगणेचं काहीही दिसत नाही, अगदी उघडी कंबर सुद्धा दिसत नाही अशी लावणी. हात जोडिता बंधन सुटले, आता जीवाला मी पण नुरले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी, हे तत्वज्ञान सांगणारी लावणी. हे तत्वज्ञान सांगणारी लावणी. दे रे कान्हा चोळी अन लुगडी. या लावणीला बदनाम करू नका एवढंच. आता खेळ आहे तो आडनावांचा. म्हणजे अमुक एक नाव आडनाव अमुक एकांचं असतं असा जो दावा करतात त्यांना मला सांगायचं आहे, काळे, सुषमा अंधारेंनी ऐकावं, काळे हे आडनाव आहे. काळे आडनाव कुठे कुठे असतं? काळे आडनाव ब्राह्मणांच्या मध्ये आहे, काळे आडनाव मराठ्यांच्या मध्ये आहे. सुषमा अंधारेजी, काळे आडनाव कोलाटी समाजामध्ये सुद्धा आहे. किशोर शांताबाई काळे कोलाटी समाजाच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणजे काळे हे आडनाव वेगवेगळ्या जाती समूहामध्ये तुम्हाला आढळतं. म्हणजे ते विशिष्ट जातीचं प्रतीक आहे असं अजिबात नाही. क्षीरसागर हे आडनाव घ्या, उदाहरणासहित सांगतो, उदाहरणासहित, म्हणजे उगाच काहीतरी नको. एकट्या बीडमध्ये जातो मी, एकट्या बीड शहरात. तिथे प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर, चंपावती पत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर, हे दोन क्षीरसागर ब्राह्मण कम्युनिटीमधून येतात. ब्राह्मण कम्युनिटीमधून येतात. तर जयदत्त क्षीरसागर हे तेली समुदायाचं प्रतिनिधित्व करतात. माझं गाव लातूर जिल्ह्यातलं रेणापूर, त्यामध्ये क्षीरसागर आडनावाची सगळीच माणसं माळी समाजाची येतात. म्हणजे क्षीरसागर ब्राह्मणात आहेत, क्षीरसागर तेली समाजामध्ये आहेत, क्षीरसागर माळी समाजामध्ये आहेत, क्षीरसागर मराठा समाजामध्ये आहेत, क्षीरसागर दलित समाजाच्या मध्ये आहेत. क्षीरसागर हे आडनाव सगळ्याच समुदायात सापडतं. कामावरून असेल तर सगळ्याच समुदायात ही काम करणारी माणसं होती. शिरसाठ हे आडनाव आहे. माझ्या स्टुडिओला उभा करणारे शशिकांत शिरसाठ मराठा समाजाचे आहेत, माझे घनिष्ठ मित्र आहेत ते. काही शिरसाठ वंजारी समाजाच्या मध्ये आहेत, काही शिरसाठ दलितांच्या मध्ये आहेत. म्हणजे शिरसाठ हे आडनाव सुद्धा वेगवेगळ्या जाती समूहाच्या मध्ये आपल्याला दिसतं. आमचं घ्या ना कुलकर्णी, कुलकर्णी आडनाव आमचं घ्या ना, कशाला विसरायचं. कुलकर्णी ब्राह्मणांच्या मध्ये आहेत. उस्मानाबादच्या म्हणजे धाराशिवच्या राहुल कुलकर्णीला जाऊन विचारा, ते सांगतील कुलकर्णी लिंगायतांच्या मध्ये आहेत. रेणापूर जवळच्या समसापूर गावामध्ये कुलकर्णी आडनावाची गावं गुरव समाजाची आहेत, त्यांना जाऊन विचारा ते कोणत्या समाजाचे आहेत. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला करमाड नावाचं गाव आहे, त्या गावातली सगळीच कुलकर्णी ही अनुसूचित जाती समुदायातली आहेत. ब्राह्मण आहेत, लिंगायत आहेत, गुरव आहेत, दलित आहेत. म्हणजे कुलकर्णी हे आडनाव सगळ्या समुदायात सापडतं. जोशी ब्राह्मणांच्या मधला भिक्षुक समाज आहे. जोशी कुडमुडे जोशी आहेत, जे ज्योतिष सांगून आपलं आयुष्य जगतात. सगळ्यासाठी तू केलं भावा, तुझ्यासाठी कुणी नाही केलं. तुझ्या नशिबामध्ये चांगले योग दिसत आहेत, परदेशात जाण्याचा योग दिसतोय, चेहराच सांगतोय तुझा, तुझी बायको फार भाग्यवान असणार आहे, असं सांगणारा जो कुडमुडे जोशी वर्ग आहे तोही जोशीच असतो. जोशी
हे आडनाव वेगवेगळ्या समुदायात सापडतं. आता देशमुख मुस्लिमांच्या मध्ये आहेत, देशमुख ब्राह्मणांच्या मध्ये आहेत, देशमुख मराठ्यांच्या मध्ये आहेत, म्हणजे अगदी मुस्लिमांच्या सुद्धा देशमुखची पद आहेत. म्हणजे तिकडेही देशमुख आहेत, इकडेही देशमुख आहेत, देशमुख सगळीकडे आहेत. पाटील हे आडनाव तर जवळपास सगळ्याच जातीमध्ये तुम्हाला सापडतं, सगळ्याच. म्हणजे जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये लेवा पाटील आहेत, मराठवाड्यामध्ये पाटील आहेत, बीड जिल्ह्यातले सगळेच पाटील हे ब्राह्मण आहेत, शहरातले खास करून काळे पाटील ही आडनाव ब्राह्मण आहेत तिथली. या सगळ्या पाटलांच्या, देशमुखांच्या, देशपांडेंच्या, जळगावला देशपांडे बिर्याणी हाऊस आहे आणि मी ते बिर्याणी हाऊस बघायला देशपांडेंचं म्हणून कौतुकानं बघायला गेलो. म्हणलं कोण ब्राह्मण खाटकाचा धंदा करतोय बघावं, तर नंतर कळलं की हे देशपांडे ते नाहीत, ते देशपांडे ख्रिश्चन आहेत. म्हणजे देशपांडे हे पद ख्रिश्चनांच्या मध्ये सुद्धा आहे. गंमत आहे मोठी. या सगळ्या भानगडीत आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आडनाव हे कोणत्या जातीची मक्तेदारी नाही आहे. जसे मुंडे वंजारी समाजाच्या मध्ये आहेत आणि मुंडे मातंग समाजांच्या मध्ये सुद्धा आहेत. कुणी उगाच त्याला ड नाही ढे, ढे नाही ड, ट नाही ठ, ठ नाही ट असल्या काहीतरी गोष्टी बोलत असतं. पण सगळीच कुलनाम आडनावं ही वेगवेगळ्या जातीत आढळतात. त्यामुळे त्या गौतमीला पाटील आडनाव लावू नको म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही, कोणालाही नाही. गौतमी जे नाचते त्यावर बोला, कारण त्याला नृत्यकला म्हणत नाहीत. ती जे हावभाव करते त्याला नृत्य म्हणत नाहीत. ती ज्या पद्धतीनं लावण्यांचं विकृतीकरण करते आहे त्याला लावणी म्हणत नाहीत. मी यावरचा आक्षेप समजू शकतो, पण ती जे करते त्यामुळं तिनं आडनावच बदलावं अशा स्वरूपाची केली गेलेली मागणी, आणि अशी मागणी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड किंवा सुषमा अंधारेंच्या सारख्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या निव्वळ जातीयवाद पसरवणाऱ्या आहेत. म्हणूनच हे स्पष्टीकरण मला करावं लागलंय. तुम्हाला कसं वाटलंय ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.